कुणाला पाहिजे असतील 2 घेऊन ठेवले आणि अजून पाहिजे असेल तर कमेंट करा, DM करा. आणि गाल्याचा नंबर आपले 19 हो. यो पहिला इसरू नका बाबा. हो कुठं हरवला तर भाई आपलीकडे आधे गाव अनन्या शेठ न्यू ब्लॉगर नाही, पण तसं तर तुम्हाला जायचंच नाही हो. पुढचे दुकान हो मस्त बे आपली थार तिथं उभी असणार आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. आज बोललो गाडीतून ब्लॉग चालू करावा, पण ही गाडी घेऊन चाललो नाहीये. हिला बोललो जराशी चालू करून ठेवतो, 2 दिवसात हिला काढेन म्हणजे. आणि जायचे बाबूला घेऊन स्कूलमध्ये. त्याच्यानंतर तसंच जाईन पनवेलला, स्कूटीवर जाईन. बोललो लई गर्दी असेल आज, कारण की तिकडं विमानतळाचं आज 1 वाजता ओपनिंग आहे, म्हणून आपला मोदी सरकार येणार आहे. तर तिकडे बोललो 4 व्हीलर घेऊन जाऊन फायदा काहीच नाही. आणि बघू, सुशांतला मी फोन लावलेला का आपला फटाक्यांचा काय करायचं म्हणून. तो बोलला मी तुला 4 वाजता फोन लावतो. जातो आता. फोन आलता का साराही जायला स्कूलमध्ये घेऊन जातो. पहिले त्याला स्कूलमध्ये सोडतो. बघू आज व्हायचं फुटबॉल आहे का नाही. अरे ते मनदोटा महिना होईल ते फुटबॉलची प्रॅक्टिस चालू आहे, अजून त्यांची मॅच नाही. काय माहित कधी व्हायची ते. आज अक्षय भाऊ पण आलेला आपल्या सारांश भाईला स्कूलमध्ये सोडण्यासाठी. काय त्याचं काम आहे म्हणून तिकडे आलाय, म्हणून आमच्या पाठी आलाय. आज सारांश भाईचा आमचा स्पोर्ट्सचा काहीतरी आहे, फुटबॉल का फुटबॉल. तुमच्या जेवढे व्यक्तीचे फॉलोअर्स आहेत, 9 तारखेला आमची पालखी आहे, 9 नोव्हेंबरला. तर सर्वांनी पालखीला यावे ही आमची नम्र विनंती. आले इथं आता फिटरला घ्यायला. यो फिटर आहे. चल बाबा एकदाशी. बाबा ऊन तर ऊन एवढा लागतं का हिसाबाचे पलिका. आणि आता खांदा कॉलनीला ट्रॉफी होती. मोदी भाई येणार होता म्हणून म्हटलं इक नाही येतं का काय. लय भयंकर ट्रॉफिक होती, लय उन्हांत लय बाबा. असं वाटलं घरी पडला बघा तिथूनच. एवढा वाईटा घालता डायरेक्ट. आता फ्लॅटवर जाऊन जेवतो. बघू काय आहे तर जेवायला. व्हेज असलं तर बरा वाटतं जरा, नॉनव्हेजचा तर कंटा द्यायला लागला. आणि ऊन लय भयंकर हो बाहेर. बाबा हालत बेकार करतो. एक चक्कर आणलेली मला ते. पनवेलवरून सगळी कामं करून त्या फिटेकरला स्वरला. आता आलो लोकेश दादाच्या. तर बोललो टाइमपास करतो. दी नेक्स्ट डे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता चाललो फ्लॅटवर, नाश्ता करतो, चाय नाश्ता करतो. तसा सुशांत भाऊच्या पाठी जातो, म्हणजे तो आपला बिझनेस पार्टनर फटाक्यांचा. तर चाललो मी फटाके आणायला. भावांनो फटाके आणायला चाललो आहे आता. पहिले जातो फ्लॅटवर, चाय नाश्ता करून घेतो. मग कसं काय आपलं हे दुकान फटाक्यांचा. मग काय भावांनो आणि सबस्क्रायबर जे येणार आपले सबस्क्रायबर म्हणून, तर त्यांच्यासाठी खूप चांगली ऑफर आणि गिफ्ट्स पण आपण अवेलेबल केलेले आहेत. तेव्हा आता फटाके भरायला त्यांच्याकडे दिले लिस्ट. आता त्याच्याकडे भरून ठेवा. आधी ते काही छोटे मोठे असतील ते घ्यायला जाऊ आम्ही. हे बघा खास तुमच्या एवढा माल भरले हो. या हो काय रे ए जाडे या हो, फसू नका म्हणा. काय रे बच्चा इकडे बघ. ब्लॉग मध्ये का मग बस काय आलो तू आपला मित्र आहे. यो ब्लॉग जाईल, रात जाईल. तू पण बघ रे. यो कसा लीक होईल, ऍड्रेस नाही ते. पक्का स्टॉक आहे बघू. पटकन तुम्ही यायचं काम करा. तुमच्यासाठी रात घेईन ना. येऊ तर बघा बघ पाहिजे जे पाहिजे ते कमेंट करा. हा बोल, सांगते ना काय जे पाहिजे ते कमेंट करा. लिस्ट बनवून आणू आम्ही माल काय तो. हा हे आता सारांश भाईसाठी काढले सगळे फटाके. अजून घ्यायचे आहेत त्याला. म्हणलं तवसर ते एवढेच वाजव, त्याच्यानंतर आपण अजून त्याला घेऊ. बघा आता टेम्पो लोड व्हायला घेतले. शेट आले आमचा टेम्पो घेऊन. बघा कुणाला पाहिजे असतील 2 घेऊन ठेवले आणि अजून पाहिजे असेल तर कमेंट करा, DM करा. मी येतो, अजून घेईन मी. काहीच तुम्ही टेन्शन नका घेऊ. माल कुठलाहीच कमी पडणार नाही, फुल स्टॉक आहे. अजून हे पण बॉक्स आहे आणि इकडं पण आहे. आपले भाई जाऊन दुकान आहे हो टक्करला द्यायला. आज एक टक्कर आहे आपली यंदा. स्टॉक फुल घेतले आपण, कुठेही जाऊ नका. स्टॉक बरोबर आहे ना का अजून घेऊ. अरे या ATM वाले सॉरी यावी जरा लिमिट वाढवा. लिमिट या आयला काय माहिती काय आलं. फोन पेला ना गुगल पेला या आला अर्धा तास झाला पैसे काढायला. इकडं जा तिकडं जा, इकडून ये. आताचा वाजला 4. आता जायला लागेल बंदुकी आणायला. यात रे ATM वाला पण का सामान एकट्यानेच उतरवलं बाईने. भाईचा नाद नाही. आता निघालोय आम्ही गन आणण्यासाठी. भाईची भाई कष्ट लय आहे ना का. तुम्ही जर दुकानावर आलं ना बघायला तर फक्त भाई पाहिजे.
तुम्ही पुढच्या दुकानावर जाऊच शकत नाही, पण तसं तर तुम्हाला जायचंच नाही हो पुढच्या दुकानावर. मस्त आपली थार तिथं उभी असणार आहे. मी तुम्हाला उद्या नाही तर आता उद्याच जाईन तेव्हा मी तुम्हाला तिथूनचा रस्ता पण दाखवेन, आपल्याला इकडून जायचे म्हणून असा. आणि थारची इथं आपला बॅनर पण असणार आणि आपल्या गाल्यासमोर थार उभी पण असणार. आणि भाईचा आपल्याला आवाज तुम्हाला लांबशीच दिसेल मोठू, आणि तुम्हाला आवाज पण या 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 असा आवाज पण, या दादा या काका या मामा असा आवाज पण येईल. काहीच टेन्शन घेऊ नका, फुल स्टॉक भरलेला आहे आपण आता. आणि कुठेही जाऊ नका, घ्यायला आपले इथंचे. आणि खूप खूप सारे आपण गिफ्ट पण घेऊन येणार आहेत आपल्या जे आपले खरेदी करायला येणार सबस्क्रायबर आणि जे अननोन येणार त्यांच्यासाठी पण. आल्या आता इथं गन घ्यायला बघा तुम्ही. गन आमच्या पोऱ्याला नेमकी मागच्या वर्षी, यंदा असली नको त्याला बारीकच न्यावा, त्यांना दोघांना न्यायला लागते. बघा या किती स्टॉक आहे, पक्का स्टॉक आणतं, काहीच टेन्शन नका घेऊ. झालेलं आहे ना आता, बंधू इंटरव्ह्यू घेतल्या, आता जाऊ घरी. आता आमचं सगळं काम सगळं झालेलं आहे. फक्त आता उद्या आम्ही बघू, मुंबईला गेलो. मुंबईला घरी पण नाही गेलो, बोललो यांच्यासोबत जरा टाईमपास करावं, कारण की दिवसभर कुणालाच भेटलो नाही. त्याच्यामुळे बोललो कर्नालाच थांबू. आणि दोन्ही अशीच आलेले आहेत. आलं आता घरी मस्त की फिरलो, जेवलो बिवलो पोट भरून. आता लवकरच झोपलो, 11 वाजल्यात, कारण की आज पूर्ण दिवसभर फिरत होतो. 24-12 तास तर घरीच नव्हतो. झोपतो आता, जाऊ उद्याचा काही काम असेल ते बघतो. आज तर पूर्ण फटाक्यांचा बंधू इंदुकींचा पूर्ण फायनल करून टाकला. फक्त काही 2-3 दिवसात ते पूर्ण फटाके ओपन करावे लागतात. चला बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्या. The next day. हॅलोय आता बाटलं भरायला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. खूप लवकर आज सकाळ झालेली, काही की लवकर पण झोपलेलो आहे. नशीब चांगले वाटतं, कोणच जास्त आलेला नाही दिसत समोर तर मला. आणि इकडनंच बोललो आज ब्लॉग चालू करावं, जरा फोनवर बनवत होतो चोर गुरुशी म्हणून. बघू आता किती नंबर आहेत तिथं. येते आता साजन भाई, जरा बँकेत आपल्याला काम आहे म्हणून साजाला फोन केला, तो कामावर आहे, ते करता आलोच. जातो आता बँकेमध्ये, आपली एकदम फेवरेट बँक. वाव, झाला 2-3 मिनिटाचं काम असतं. आता साजा बाई कुठे येते, बाकीच्या इथे साजलं बाई फुल एकदम होऊन घेतो का कामावर. नाद नाही करते कामावर, असं तर करते एकदम हॅन्सम होऊन करतो. पोरी विरी बघताना करते कामावर. बरं आहे बोलले. बघा आपला चड्डावर टी शर्ट एकदम फेमस. चला कुठं ही चड्ड्यावर टी शर्टवर, पूर्ण गोवा फिरतो मी चड्ड्यावर. टी शर्ट पण असतं का उघडा नाही फिरत. बघा आता जाताना गाडी चांगली होती आणि येताना पूर्ण जलाली. काम आहेत बिचारे, कोणचे रे बिचारा लरा असेल आता, पण तो यांचीच कोणची तरी आहे. झाल्यात भरून 4, पण आज खूपच टाइम झाला. 10 वाजता आलतो, 11:30 वाजले. खूपच टाइम झाला. आता जायचे बघू घरातले कुठं बोलतात. एकविरीला जायचं बोलत होतं सकाळी, काय माहिती आता तुम्हाला दाखवतो. बघा हा डिमार्ट, आणि डिमार्टच्या समोरच आपल्या पूर्ण गाल्यांचा काम चालू आहे. हे बघा गाल्यांचं काम चालू आहे. 14 किंवा 15 तारखेपासून गाला स्टार्ट होणार आहे. आणि आपल्या गाडीचा नंबर आहे 7719, आणि आपल्या गाल्याचा नंबर आहे पण 19. बघा किती लकी नंबर आलाय. गाडीचा नंबर पण 7719 आणि गाल्याचा नंबर पण 19. म्हणून आपल्या फटाके स्टॉलचा नंबर आहे 19 आणि आपली गाडीचा नंबर पण आहे 19. म्हणजे शुभ आकडा आलेला आहे. तर भावानं शुभ आकड्यावरच या, 19 नंबर गाल्यावरच या, कुठेही जाऊ नका. संपूर्ण कामं करून रेडी झालेलो आहे. आता चाललोय एकविरेला फॅमिलीला घेऊन, कारण की तेजूचा बड्डे म्हणून पूर्ण फॅमिलीला घेऊन चाललो एकविरेला. पहिले जातो, असं एक टाईम उपवास आहे. बोललो काय खिचडी किंवा ते वडे बनवलेले असतील ते खातो. जाताना पहिले दही घेतो, दहीलाही चांगली लागतो त्यांच्याबरोबर. सारंग गाय स्कूलमध्ये नाही गेला, बोललो चल तू पण. परत त्याला सॅटर्डे संडे सुट्टी असतो त्याच्यामुळं. आणि सारंग भाईला अजून माहिती नाही त्याला एवढे फटाके, खूप सारे त्याला फटाके आणल्यात. बोललो खूप फोड, आणि आता लगेच फोडले तरी चालतील, परत एकदा हाणायला जाऊ का सारंगभाईसाठी. कंपल्सरी सर्वांनी हे दही खा, थंड थंड वाटणार गरमीमध्ये, खूप चांगली लागते. मी तर आता रोजची एक आपली असणार जेवणाच्या टायमिंगला. फक्त जेवाची आठवण राहिली तर हो, नाही तर तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला जेवाची आठवण नाही राहील तर आपल्याला तिची कधी आठवण राहील, बरोबर का नाही. हे आता ना अशाच येड्या कुठल्या फोन नका करू परत. अनन्या शेठ न्यू ब्लॉगर, ती पण आज पायऱ्या चढतोय. आणि माझी मम्मी आणि अनन्याचा गोचिंड आहे. आम्ही गाडीत शूट नाही करू शकत कारण की काही पर्सनल व्यक्ती आहेत म्हणून शूट नाही करू शकत. पोचलो आम्ही, तुम्हाला वरचा दाखवतो.
सारांश भाई आमचा पुढं पोचलाय. सारांश भाईला दम लागतच नाही, मला खूप दम लागलाय भयंकर. पोचलो आम्ही दोघंच, ती आता घरातली मागं आहेत. काहीच गर्दी नाही आहे, घरातले गेले पुढं. ते लेडीज आणि मी फक्त एकटा झाला. आपला सारांश घरातले असतो, आपलं टेन्शन नाही. फक्त काही व्यक्ती त्यांना दाखवू नाही शकत म्हणून गाडीतला ब्लॉग शूट नाही केला. खूपच चांगला दर्शन झालेलं आहे. सारांश भाई पण खूप फटाफट दर्शन झालं ना रे, काहीच गर्दी नव्हती. आता सारांश भाईचे एक दोन फोटो काढतो. झालेलं आहे दर्शन एकदम चांगला. उतरलो खाली, घरातले काहीतरी घेतल्यात. भाई आपला आंबा म्हणजे लय फेवरेट आहे का, लय मजा येतात. किती खोकला झाली तर भाई येऊनच वारणार, येऊ मला खायला लागतं आंबा. जातो आता थेट घरी. बघू सुशांतला लवकर गेलो तर सुशांतला फोन लावतो. बरं पनवेलला आपल्याला अजून त्या वस्तू घ्यायच्या, त्या घ्यायला जायचं का म्हणून. पण खरं सांगा टिकला लावल्यावर भारी दिसतो की नाही. आलोय घरी. खूप म्हणजे खूप कंटाळा आला. 6 वाजले घरी यायला. जावतो आता फ्रेश वगैरे होतं, नंतर बघतो पुढचा प्लॅन काय आहे. लाडू फॅमिलीचा माणूस एक पिकनिकला चाललाय खोपोलीमध्ये. कुठं हरवला तर भाई आपलीकडे आधे गावून घेऊन आहे काय हो. लाडू फॅमिलीचा हा हरवला तर आधे गावन घेऊन या. लाडू फॅमिली हाँ लाडू फैमिली से बिलोंग करता हुआ 3रा नंबर लाडू. कर्नालामध्ये बसलो होतो. पनवर भाऊ अँड मी. पनवर भाऊ आता खूप बिझी असतो, तो जो एक जॉबला लागलाय त्याच्यामुळे. आता चाललोय फॅमिली सोबत. तेजूचा बर्थडे तर हॉटेलला. बघू आता कोण कोण येतोय. तर आल्या इथं या कारगरला, या हॉटेलला. बघू आता कसा लागतं ते याची चव जाऊन. इथं थांबल्यावर जरा वेटिंग आहे. बघू एवढी जण थांबल्यांचं चांगलाच काहीतरी वाटतंय मला. ते अरे काय यो का हॉटेल आहे काय, यायला चौराना ढवराना कुत्र्यासारखी गर्दी ना, काय मॅनेजमेंट पण नाही नीट. एकदम बेफालतू आहे, कायच फायद्याचा नाही. नुसतंच फक्त बाहेरशी सजवलंय भारी भारी, दुसरा कायच मतलबाचा नाही. म्हणतं 1% आवरला नाही. म्हणतो वाटतं आपली नवीन पनवेलमधला सुकापूर चिकूटचा मरियाई एकदम बेस्ट भाई. आपला एकदम फेवरेट हॉटेल आहे मरियाई बोलला तर. यो काय एकदम फुकाट गेलेला आहे, कायच फायद्याचा नाही. आत्ता चालू आहे घरी. खूप म्हणजे खूप कंटाळलो. दिवसभरात फिरतोय आणि माझी कामं पण होती ते पण करून घेतली. आता उद्याचा बघू काय. तुम्हाला माझा हा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सबस्क्राईब करून ठेवा. आणि गाल्याचा नंबर आपले 19 हो, यो पहिला विसरू नका बाबा हो.